चला नमस्कार सगळ्यांना, भावा बहिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग माझ्याकडून पण नमस्कार, तुमच्या पूनमताईकडून. आणि सकाळची सुरुवात मस्त पैकी गोड गोड चहानी करू. तर या सगळ्यांनी चहा प्यायला, चहा प्या, गोड गोड बोला आणि शुभ सोमवार सगळ्यांना. जय भोलेनाथ, ओम नमः शिवाय. आज तुमच्या दाजीला उपवास, सोमवार उपवास आहे. तर गोड तोंड करा, सगळ्यांनी चहा प्यायला या. चाय चाय, गरम गरम चाय, आल्लवाला चाय, आल्याचा चहा. मी तर जास्त नाही बर का एवढा चहा पित, पण कवा तरी पिती. सकाळचा पिती थोडासा नियमाने, थोडा नाही म्हणावं, ही लय फुलपात्र भरून आहे. परत आमच्या बहिणी भाऊ म्हणतात की एवढा मोठा चहा घेतलाय, म्हणते की थोडाच पिती. वा ग वा, मस्त लय घेतलाय, मस्त लय घेतलाय. हा, आता दाजीला कसं आहे, आपल्याला रोज चहा लागतो, आपण पितो चहा. हा, आल्लवाला चहा पिला ना सकाळ सकाळ जरा बरं वाटतं, डोकं शांत होतं. जरा डोक्यात जे आलेलं गुरगुर गुरगुर गिचमिड कालायचं, जरा ओलिसा जरा काढून फेकायचा. काढून फेकत नाही ती, पण चहा प्यायल्यावर जरा ते जर लय कल 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 करत असला ना तर जरा शांत राहतो ना चहानी. आमच्या भावांचं बहिणींचं झालं का नाही चहा पाणी? झालाच असणार. आता किती वाजल्या? झालाच असणार. आता 8, 8:30 वाजले असते. हा, तसं तर मग आपल्याला उशीरच झाला चहा घ्यायला, हा. कारण हे रातच्या धरून वातावरण बिघडलेलं आहे. वार सुटतंय बार 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 बार, पाऊस बी सांगितलाय. असं वातावरण झालं ना की आमच्या बहिणींना चांगलं माहित असेल. ज्या बहिणी आमच्या वैवाहिक जीवनातल्या आहेत ना, त्यांना चांगलं माहित आहे. आबाळ आलं ना की शरीर दुखतं. ज्या डिलेवरी ही झालेल्या जी महिला आहेत ना, लेडीज, म्हणजे त्यांचं शरीर दुखतं. आता माझं दुखतं या, मला आहे ना हानल्यावानी होतंय. तुमच्या दाजींनी जणू काय ठोस टाकले तर या, म्हणजे नाही हल्लं नाही काय केलं तरी ठोकं टाकले. आबाळानी म्हणलं, आबाळाने कसं काय अंग दुखत आहे नेमकं? आबाळाने अंग दुखतं, तुम्हाला नाही कळत. ग बसा उग. त्यांनी काय असं एक सपका लावला इथं का काय केला येऊन, असा काय तसं बी काय नाही, नुसतं ते वर आबाळातच आहे ती. आबाळाने दुखतं. आणि तसं बी तुम्ही मला पहिलं हाणलं मारलेलं ती बी दुखतंय ना. कवा हाणलं जाग होतं आबाळाच्या दिवसात ती. तुला कवा हाणलं मारलं नाही? असं हात ती केलं असं कवा माहितीच नव्हतं तुम्हाला हाणायचं मारायचं. मला कवा हाणायचं मारायचं म्हणलं ना, चुकल्यावर मग हाणावं लागतंय ना. हा, काय चुकलं होतं? काय चुकत होतं माझ्याकडं? काय चुकत होतं? अरे काय नाही चुकत बाबा, होय का नाही? मग बसा उग. मग ये ना काय मोकार काय माणसाला पिसाळा कुत्रा चावलाय का हाणायला? हा, एक बार मैंने कमेंटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनती. चुप रहो. म्हणजे मलाच ग बसायचं? हा, बर चालतंय बघ, ग बसतो. चहा प्यालाव का? चहा पिलो बाबा, मस्त पैकी गरम गरम चहा, काळा चहा. एक तर तुम्ही ती दाढी कठीण तरी करा, नाहीतर थेट डोंगरात जाऊन तप तरी घालत बसा. कोणतं तरी एक करा. मी इथपर्यंत दाढी वाढवणार, अशी इथपर्यंत. फॅशन आहे दाजींची, नवीन मार्केटला उतरणार आहे, बघायला विसरू नका. दाजींची फॅशन. आता बरेच भाऊ बहीण कटाळून सांगून गेले दाजीला दाढी कठीण कठीण दाढी करा, पण आज सोमवार आहे भावांनो, आज उपास आहे. आज नाही, आज नाही, आज नाही. कल 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 के दिन सब बात रूंगा. नका नाही, ह्याच्या येण्या बांधाय राहू द्या. ही राम द्या. केस नाही एवढी कापायची, केसाची नाही एवढी गरज, पण ही ये काय झालंय मर का भाऊ, तीही करा. काळी मेहंदी फिंदी लावा, जरा टकाटक मध्ये राहायला शिका थोडा, म्हणलं पाहिजे. काय ती काळी मेहंदी लावते 2 दिवसात 3 दिवसात तर बांढर शिपीत परत. काय मोकार पैसे घालायची काय माहिती ती. हा, आता मस्त दाजीचं वय नाही काय नाही, पण आता उन्हात तानात इथून माग काबाड कष्ट केलेलं. हा, आणि कधी सदा ना कदा काय टेन्शनच संसाराचं. दाजीचं वय नाही. किती वय आहे मग? 50 वय आहे का माझं, का 40-45 वय? दाजी काय बाळावत आहे वय? याच नाही मला म्हणायचं. दाजी आता आहे ना 3 लेकराचा बाप आहे, म्हणजे थोडस का व्हाय ना
वयस्कार पण येत जसं तुमच्या पूनमताईला आलंय म्हणजे मी म्हातारी आणि तुमचं दाजी तरण वार वा. काय 29 वय आहेत, 29 वयातच 3 लेकर बाळ झाल्यात. हा आणि त्यावेळेस काय एवढा म्हणजे संसाराचा ज्ञान नव्हतं, अनुभव नव्हता, काहीच नव्हतं. मग कसा संसार चालवायचा, काय करायचा. मग मला 29 आणि तुम्हाला किती? मला माझं 29. तुमच्या तुमचा माझा दाजीचा आहे ना 10 वर्षाचा फरक आहे, 10 वर्षाचा. म्हणजे मी ज्यावेळेस जलमली जलमली नाही, मी पोटात होती तर तुमचं दाजी 10 वर्षाचं म्हणजे चांगलं 5वी 6वीला हिंडत होतं, नाही 4थी 5वीला. हा असं बघ हा 100%. म्हणजे मी जलमली बी नव्हती का व असं. 5 आणि 5 10 वर्षाचा फरक. बरोबर. आता मी 39 5वीला शाळेत असन तेव्हा मग मी तुमची पूनमताई जलमली. मग बघा 10 बाळा वर्षाचा फरक आहे. म्या, हा. म्या, पण काय म्या. आता ते आपण थोडंच आपल्या हातात आहे. आता आलं घडवून आलं तुमचं दाजी पाय कापड बांधून माझ्याकडं मग काय हुडकत हुडकत व इतक्या लांब होत. आता इंदापूर कुठं आलं आणि आपलं श्रीगोंदा कुठं आलं. पण आमचे पाहुणे येतं तिकडं, त्या पाहुण्याच्या हिशोबाने जमलं. दाजी होतं कंपनीत आणि कंपनीच्या बेसवर दिली तुमच्या पूनमताईला दाजीला. हा आणि लग्न झाल्यावर 2 महिन्यात दाजीने सोडली कंपनी. असं झाला. म्हणजे तुमच्या पूनमताईच्या प्रेमात पागल हो गया दाजी और छोड दी कंपनी. होय होय. आता काय बरं त्या फिरमाला करता. मग काय आता महिनाभर तिकडे येत नव्हतं मी. पगारातून यायचो एकच दिवशी तर राहिलं चालला दाजी परत तिकडे. हा तरण्याचं झालंय कोळसन म्हाताऱ्याला आलंय बाळस तशी झाली. अरे लग्न होतं आपलं तर लग्नाला तर मी तर 2च दिवस राहिलं फक्त इथं. आलं हळदी दिवशी लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी कामावर निघून गेलो. तुमची पूनमताई 15 दिवस हितच होती. 16 कवा केलं आपला आल्यावर केलं का म्या माघारी कंपनीतून. मग लगेच केलं की मग दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्न झालं 2-3 दिवसांनी. हा 2-3 दिवसांनी नाही तुमच्या दाजीची डायलटन ऐकावती तुम्हाला. नको लागा लग्नाच्या आधीची तुमच्या दाजीची डायलटन ऐकावती तुम्हाला. थांबा लव ग भाऊ बहीण हसत्या दाजीला काय घेऊ जा. हा. काय होते डायलटन भावानं बहिणीनं माहितीये का. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी जशी चांदणी चमचम करी दाजी बा. यो बरोबर दाजी म्हणूनच ओळखलं जाते तुमचं दाजी. तुमच्या दाजींची आवडती डायलटनच होती बघा ती डायलोटोन फोनची. 13 वर्षापूर्वीची डायलोटोन होती आपल्या मोबाईलला ती. आता ती कसं आहे त्यावेळी 30 गाणी होती. एवढं काय म्हणजे एवढं म्हणजे काय मोबाईल नव्हतं, संपत काय होता नव्हतं. काय दुसऱ्या गाण्याचा तेवढंच नाही 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 म्हणजे ही जी आपलं स्क्रीन टचचे मोबाईल होते ना त्यावेळेस नव्हते भावांना बहिणीनं अजिबात नव्हते. मला तर फोन 1100 उचलायचा कळत पीस नव्हता. परत नोकियाचे सगळे पीस चालायचे पहिल्या त्या स्टार्टला नोकियाचे पीस चालायचे. परत नंतर मग सॅमसंग आला. सॅमसंगचे मग असे मग मोबाईल बारकाले 2-3 हजारापर्यंत मोबाईल FM चे मोबाईल चांगली बारी बारी ती यायचे. त्यांना माहिती आहे जाऊ दे हा. बघू द्या. मला तर फोन उचलायचं कळत नव्हतं आणि काय नव्हतं. मला आता फोन मी लय 2-3 टिकटॉक पासून फोन वापरते तेव्हापासून मला फोनची माहिती झाली. नाही तर तुमच्या पूनमताईला तर फोन कसला असतो आणि ते उचलायचा कसा काय कळत नव्हतं. पण आता तुमची पूनमताई एकदम परफेक्ट आहे मोबाईल मध्ये. एकदम दाजी सगळं मागं पडतोय मोबाईल मध्ये. पण तुमची पूनमताई पुढे. नो आपण चलते चलते कट जाय रस्ते तसं त्या फोन मधलं आपल्याला सगळं कळतंय. कारण की जास्त करून तुमच्या पूनमताईने मोबाईलचा जास्त आधार घेतला म्हणून. आता तुमचं दाजी तर जायचं दिवसभर कामाला. मग कोण आता पुरीला दिवसभर लेकरं बाळ आपली मिशन काम आणि फोन. तसा फोन मी जास्त वापरत नाही बरं का. पण जेव्हापासून टिकटॉक चालू केलं तेव्हापासून मी जास्त रेंज मध्ये मोबाईल वापरायला लागले. नाही तर मला मोबाईलचं नव्हतं काय घेणं देणं.
आता तुमचं दाजी कटळून जात होतं कामावरने काय आणायचं का म्हणून फोन करू पण तुमच्या पूनमताईने कवा उचलला नाही इतरा हा कवा नाही उचलला आणि दाजी खवळायचं मग तुमचं दाजी खवळायचं कुठे गेलते काय करते फोन नाही उचलला आता मी घेऊन बसायची का फोन तुमचं दाजी बी लय रुबाब करायचं माझ्यावर व तुमच्या पूनमताई कशाचा रुबाब करत होतं बाय कोणी फोन नाही उचलला म्हणला तर माणसाला राग येतो ना इतक्या लांबून का कंपनी फोन करायचा भावानं बहिणी अव कंपनीचं नाही सांगत मी मग कुठं हितलं सांगते या दुकानावलं तवा फोन होता का माझ्याकडे तुम्ही कंपनीत होता तवा फोन नव्हता का त्यावेळेस उगर काय दाजीच तुमच्या काय झालंय दिवसाना दिवस जरा क्रिएट झाले दिवसाना दिवस दाजी जरा हा दुकानात असताना इथं घरी असल्यावर ना मग आता अर्जंट काय काम असते भावानं बहिणीनं जर त्यातून कामातून वेळ काढून आपण घरी फोन लावायचा आणि फोनच नाही उचलायचं म्हणलं मग काय हिंदी लावायचा इथं चार्जिंगला मोबाईल आणि बसायचं बाहेर तिकडं फोन वाजू झाला ना जाम फोन नाही मला वापरायला नव्हता एवढा इंटरेस्ट आणि मग अशी का तुमच्या दाजीची तुमच्या पूनमताईची कहाणी आहे आणि ती बी तुमचं दाजीला तुमच्या पूनमताईवर रुबाब करतेत आहे तर सांगा जरा समजून भावांनो बहिणींनो काय सोपा नाही रुबाब दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसत पण बराच भावा बहिणीचं कमेंट आहे तर दाजी लय गरीब आहे दाजी लय गरीब आहे पण दाजी ती दिसतोय तसा नाही आगाव आहे तुमचा दाजी दाजी की एक बार सटक गई ना तो सटक गई सटक गई तर मैं आपट गई असं आहे तुमच्या दाजीचं काम चला मग भावांना बहिणींना तर आता आबाळ पण आलेलं आहे आपल्याकडं 2 दिवस झाला आबाळ येतंय आणि आबाळाने अंग पण म्हणजे दुखतं लय आबाळात पण त्रास होतो माणसाला म्हणजे लेडीजला जास्त होतो त्रास ती तर आमच्या बहिणींना माहितीच असेल चांगलं की आबाळ आल्यावर त्रास होतो ती अंग दुखतं म्हणजे हाणल्यासारखं दुखतं असं वाटतं की कोणीतरी अजून धोपाट्या घालायचं एवढं दुखतंय अंग पण एवढं बी आबाळ आल्यावर कारण की ही थोडस आबाळ कसं आहे वेगळंच राहतं बाया माणसांचं गड्या माणसाचं काही नाही निवांत खाऊन पिऊन आरामात हा अरे हे तुमचं म्हणणं झालं पण बायाचे टेन्शन असतात ना आमच्या मागे सगळी होय मग बायांना काय घरातलं स्वयंपाक पाणी करायचं लेकर बाळा खाल्ले पिल्ले का नाही बघायचं बस अहो बायाने इतकी तर काम नाही ती तुम्हाला बसला ह्या घरी जाऊन ह्या मित्रिणी पैसे बसला जाऊन त्या मित्रिणी पैसे जाऊन मित्रिणी पैसे बसाय कुणाला घरात आणल्याशिवाय पर्याय नाही ना मित्रिणी पैसे बसाय टाइमच कुणाला आहे आमचंच आम्हाला व्हाय ना माझंच मला झालंय जड आणि शेजारीने म्हणते माझी बाळात पण कर तशी झाली गमत बर जाऊन मरू दे आपलं बोलल्या मोलात लागायचं भांडण आणि लागलं तर लागलं मी खंबीर आहे भांडणाला ऐका पाहिलं का कोण कमी कोण जास्त आता दाजी आहे तर तुमचं जास्त उगा आता तुम्हाला सांगते गरीब गाय पोटात पाय घातले तर या नाही तर लय भांडकुदळ होतं सोपं नव्हतं लय हाणलंय मला कुठे वर तर काय दिसा ना कोणीकडे मला खुणा आहे तर खुणा माझ्या अंगावर खुणा तिथं इथं लागला दाजी गेलं ना वाळून तुझं ही बघ बरं बघ वाळण्याचा ह्याचा काही संबंध नाही आला ती काय माझ्या अंगातली ताकद नाही हा बाळातपणात फुगलेली आहे हवा जाऊ उग ग बसाव नाही आता मी ठेवून देते या नाही मग आता दाजीचं तुमचं माझं भांडण आहे दाजीचं माझं या मिटवायला आता तुम्हीच हा कट करा ठेवा बाय बाय सगळ्यांना घ्या काळजी सगळ्यांनी पुढल्या व्हिडिओ